तरी आणून घाला वारी एक ब्रह्म जगांतरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेद तिथ नाही उरला एक किंचित परी जग व्यवहार सत्य आचरला पाहिजे अन्न भक्षिले देहाने म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्यासी गरज असल्या तुम्हासाची तरतूद करा पाण्याची म्हणजे अवघे संपले हे भाषण ऐकता दोघे हरसिले तत्वता व्यंकट लाला मणी पंता आपुले आहे भाग्य धन्य पाणी आणाया दामोदर गेले साचार तू इकडे प्रकार काय घडला तो ऐका सुवाचिया शेजारी हाण होती निर्धारी जिथे जनावर सारी पीत होती पाण्याला तिथे जांत पाणी गडव्यात हा ते गढूळ पाणी समर्थन लावा वदनी हे जनावरा लागुनी योग्य आहे प्यावया मी हे पहानिले निर गोड निर्मळ थंडगार वासिती केले साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण ऐकता महाराज वदले तत्वता व्यावहारिक अवघ्या कथा ह्यान सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चराचर ब्रह्म व्याप्त साचार जिथे गडूळ निर्मळ वासती निर हे न भेद राहिले पाणी तरी तेच आहे निर्मळ गडूळ तोच पाहे सुवास वास दोन्ही हे रूप त्यांचे निसंशय पिनारा ही वेगळा त्यापासून ना निराळा ईश्वराची अगदलीला तीन कळे या नरजन्मी ते दिले टाकून व्यवहारी होईले म्हणा यांचेच करा सदा मनन कशापासून जग झाले ऐसे ऐकता समर्थवाणी हे गेले गैरुणे अनन्य भावे समर्थ चरणी लोळावया तयार झाले तो त्यांच्या जाणून हेत महाराज निघाले पळत पळत वायूच्या त्या गतिप्रत रथळा जगी कोण करी या पुढील कथा पायी निवेदन होईल तिथे अध्याय अवधान द्यावे लवलाई त्या श्रवणा कराव्या हा श्री गजानन विजय ग्रंथ आल्हादाव भाविका प्रता हेच विनवी जोडून हात ईश्वरासी दास गणु श्री हरिहरार प्रमस्तु शुभम भूति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमाध्याय समाप्त गोपाल कृष्ण भगवान की जय श्री संत गजानन महाराज